गडिंग्लज तालुक्याची अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या गडिंग्लज अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर 2021 पासून आर्थिक निर्बंध लादले होते। यामुळे बँकेच्या दैनंदिन व्यावहारिक खर्चावर अनेक मर्यादा येत होत्या। बँकेचे कामकाज करणे जटिल बनले होते। पण नव्याने निवडून आणलेल्या संचालक मंडळाने चेअरमन जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली सूत्रबद्धरित्या कामकाज करत बँकेच्या कामकाजात सुधारणा केली, तसेच सभासदांच्या मनात विश्वास निर्माण केला व महाराष्ट्रातील एक सहकार तत्वावर चालणारी अग्रगण्य बँक म्हणून जिचा लौकिक आहे त्या गडिंग्लज अर्बन बँकेवरील आर्थिक अरिष्ट आता दूर झाले आहे। असा रिझर्व्ह बँकेने लादलेले सर्व निर्बंध आता हटवले आहेत, असा ईमेल रिझर्व्ह बँकेकडून गडिंग्लज अर्बनला प्राप्त झाला आहे। याचा जल्लोष आज अर्बन बँकेत संचालक मंडळाच्या वतीने साखर पेढे वाटप करून व फटाके फोडून कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक झाली। यात सर्व सभासदांनी आमच्या काळभैरव संस्थापक पॅनलला प्रचंड बहुमताने दिली होती। त्या निवडणुकीसाठी आम्ही जो जाहीरनामा दिला होता त्यात बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून देऊ, बँकेवरचे सर्व निर्बंध दूर करू, बँकेला जास्तीत जास्त फायदा करून देऊ, बँकेचा NPA शून्य करू, हे अभिवचन आम्ही दिलं होतं। ते अभिवचन आम्ही या गेल्या 2 वर्षात पूर्णपणे अभिवचन पार करण्यास आम्ही यशस्वी ठरलो। गेले सतत 2 वर्ष बँकेचा NPA शून्य राखण्यात यश मिळवलं आहे। 23-24ला 2.5 कोटी रुपये नफा मिळवला बँकेला आणि 24-25ला हा नफा 4,52 लाखावर पोहोचला। कालच रिझर्व्ह बँकेचं आमची प्रगती बघून कालच रिझर्व्ह बँकेचं आम्हाला ईमेलद्वारे पत्र प्राप्त झालं की गडिंग्लज अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवरील सर्व निर्बंध रिझर्व्ह बँकेने दूर केले आहेत। अतिशय आनंदाची बाब आहे। या निर्बंध दूर झाल्यामुळे यावर्षी आम्हाला डिव्हिडंड देण्यास काही ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा देण्यात येत आहेत? अर्बन बँकेचे ATM सुरू आहे, QR कोडची फॅसिलिटी सुरुवात केली आहे आम्ही, गोल्ड लोन सर्व प्रकारची कर्ज चालू आहेत, वाहन कर्ज आहे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज पण आमच्याकडून वितरित केली जातात। आमच्या बँकेच्या ठेवीवर सर्वात जास्त व्याज हे आमच्या बँकेतर्फेच दिलं जातं, याची सभासदांनी नोंद घ्यावी। आमच्या चॅनलच्या माध्यमातून अर्बन बँकेच्या ग्राहकांना काय आवाहन करा? बँक पूर्वस्थितीवर आली आहे, पूर्वस्थितीपेक्षा पण पुढे गेली आहे। बँक आता मागे बघणार नाही, यशाची गवसणी बँकेला मिळाली आहे आणि आपण जास्तीत जास्त बँकेशी संपर्क साधून ठेवी ठेवून किंवा कर्ज प्रकरणं असतील तर ती कर्ज प्रकरण सादर करून बँकेला आपण सगळ्यांनी मिळून उर्जितावस्था आणखी उर्जितावस्थेला नेऊया। आपल्या सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवून नवीन संचालक मंडळाला निवडून दिला, त्या विश्वासाला आज खरं म्हणजे आपण पात्र ठरलो असं म्हणायला काय हरकत नाही। आणि त्यावेळचं विजयोत्सव आज आम्ही साखर पेढे आणि फटाक्याच्या आतिषबाजीने सादर केलं। आपली बँक, आपली बँक, आपली बँक, आपली बँक।